बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत आहे। प्रमुख बातम्यांआधी बघूया आजच्या हेडलाईन्स। नागपुरातील लखडगंज परिसरात पोलिसांची छापामार कारवाई, 600 सुपारीच्या बोरी करण्यात आल्या जप्त। नुकसान भरपाईचे पंचनामे लवकर करा, जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या आंदोलन। आणि बाप्पाला 1101 किलोचा महालड्डू प्रसाद, गणेश टेकडी परिसरात दैनिक भास्कर तर्फे आयोजन। आता सविस्तर वृत्त। नागपुरातील लखडगंज परिसरात पोलिसांनी छापामार कारवाई करीत एका गोडाऊन मधून मोठ्या प्रमाणात सुपारी जप्त केली आहे। एकूण 600 बोरी सुपारी जप्त करण्याची माहिती लखडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी बीकेबी न्यूजला दिली आहे। इसमें हमें इन्फॉर्मेशन मिला था, तो अकॉर्डिंगली हमारे स्टाफ ने वहाँ पे चेक किया तो थोड़ा सा डाउटफुल लगा, वहाँ पे सुपारी का माल था। तो हमने वो गोडाउन के ऊपर सर्च करके फिर बाद में एफडीओ को लेटर लिख के आगे की कार्रवाई करने के लिए बोला है। सर, गोडाउन किसका है और ये सुपारी का माल किसका है? ये अभी हम लोग वेरीफाई कर रहे हैं। गोडाउन हीवर करके एक आदमी है, उसका है, वो भी वेरिफिकेशन हमारा अभी कर रहे हैं, लेकिन आगे की जो भी इंक्वायरी है वो एफडीए करेंगे। उसमें हमारा उनका भी हमें सहयोग है और आगे की कार्रवाई उनके पास से चालू है। सर, एक आखिरी सवाल, ये एक बहुत बड़ा अंतर्राष्ट्रीय नेक्सस है तो इंडोनेशिया श्रीलंका से होते हुए नागपुर का केंद्र बिंदु बना हुआ है, क्या इस पूरे विषय पे तफ्तीश की कर रही है? नहीं, अभी तक कुछ हुआ नहीं है, हम लोग कर रहे हैं। कुछ आके गए हैं, उनके पास से उनका पूरा सहयोग है और उनके पास से जो डायरेक्शन है वो हिसाब से काम चालू है। नागपुरात काही दिवसाआधी झालेल्या ढगफुटीमुळे नागपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे गरिबांचे प्रचंड नुकसान झाले असून अजून त्यांच्या घराचे पंचनामे झाले नसून या गोष्टीचा संताप राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नागपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापुढे बघायला मिळाला। नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी। गरीबों को अपना हक मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए। गरीबों को अपना हक मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। 4 दिवस पहिले नागपूरला जे पूर आलं त्या पुरामध्ये गरीब लोकांचे घरं वाहून गेले, अन्नधान्य वाहून गेलं, सामान वाहून गेलं। आज त्यांच्या जवळ 1 रुपयाचं खाण्यासाठी सुद्धा काही नाही आणि हे नागपूर प्रशासन फक्त श्रीमंताच्या घरचे पंचनामे करून राहिले। आज 4 दिवस झालं कॉर्पोरेशनचा एक सुद्धा माणूस या लोकांच्या गरीब वस्तीमध्ये फिरला नाही। हे काचीपुराचे वस्तीतले लोक आहेत, मागे गड्डी गुदाम, गोवा कॉलनी तिथले लोक आहेत। आज या लोकांचं काय होईल? आज 5 दिवसानंतर तुम्ही सांगाल का तुमच्या घरी तर पाणी आलेलं नाहीये, घर तर सुकलेलं दिसून राहिलं। आज 5 दिवस झाले पण पंचनामाने कोणी कॉर्पोरेशनचा अधिकारी सुद्धा पाहायला आला नाही। कलेक्टर साहेबांना तर मार लिस्ट दिलेली आहे। कलेक्टर साहेबांना सांगा की श्रीमंताच्या घरचे पंचनामे नंतर करा, पहिले गरीबाच्या घरचे पंचनामे करा। या कॉर्पोरेशनचे चेअरमन श्रीमंताच्या घरी फिरून राहिले, गरीबाच्या घरी कोण फिरत? गरीबाच्या घरी आणून मागील 4 दिवसात जी ढगफुटी नागपूर शहरात झाली आणि पूर सारखी स्थिती अनेक भागात निर्माण झाली, त्या पुरामुळे अनेक वस्त्यांचं, नागरिकांचं अतोनात अव्यवस्था झाली, नुकसान झालं। परंतु नुकसानाची भरपाई करत असताना प्रशासनाने जे पंचनामे करत आहेत ते चांगल्या भागात जाऊन पंचनामे करत आहेत, परंतु कुठेही गरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या घरांमध्ये जाऊन पंचनामे होत नाही आहेत। याची खबरदारी घेऊन आम्ही सर्व गरिबांना घेऊन आज इथे जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। अनेक पूर्व नागपूरच्या वस्त्या आहेत
आहेत, अनेक इथे काचीपुऱ्याची वस्ती, अनेक नागपूर शहराच्या वस्त्या आहेत, जिथनं सगळे लोक इथे आलेले आहेत. त्या वस्त्यांमध्ये पंचनामा झाला पाहिजे हा हट्ट आणि निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना केलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या विनंतीला मान्य देऊन त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही प्रशासनाकडून येणाऱ्या 3 दिवसात आम्ही लगेच पंचनामे करणं सुरू करू आणि जर 3 दिवसात त्यांनी पंचनामे जर गरिबांचे पूर्ण केले नाही तर आम्ही पुन्हा त्यांना वेटीस धरू, हे आज आम्ही त्यांना सांगून इथून निघत आहोत. नागपुरात मंगळवारी दैनिक भास्कर समूहातर्फे नागपुरातील गणेश टेकडी मंदिर परिसरात 1101 किलोचा महालड्डूचा प्रसाद बाप्पाला चढविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेश भक्त मोठ्या संख्येत उपस्थित असून त्यांनी बाप्पाला चढविण्यात आलेल्या महालड्डू प्रसादाचा लाभ घेतला. प्रसन्न होते बता दे तुझे लाभे सुख शांति चिंता दे इसमें कैमरा डाल रहा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याकडून चोरीच्या घटनेचा खुलासा करण्यात आला असून यात 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून एकूण 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर सदर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या आरोपीविरोधात मोठी कारवाई केली असून 4 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. यात खामला रहिवासी नीरज उईके या आरोपीला अटक केली असून या आरोपीकडून एकूण 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली आहे. अजय राजपूत गुप्ता उम्र 42 साल, रहना अन्नपूर्णा माता मंदिर, गड्डी गोदाम, पुलिस स्टेशन सदर। यह अपनी बाइक जो है होंडा एक्टिवा MH31 EC 1458, यह बाइक घर के सामने पार्क करके सोए हुए थे। अगले दिन जब उन्होंने उठ के देखा तो उनको उनके घर के सामने उनकी एक्टिवा गाड़ी नहीं दिखी, वो चोरी गई, ऐसे उन्होंने पोलीस स्टेशन सदर यहाँ कंप्लेंट दर्ज करवाई थी। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते बोलले की पूरग्रस्त भागाचा लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करावे. पंचनामे करून लवकरात लवकर शासनाची मदत पूरग्रस्तांना द्यावी. हवामान खात्याला या अतिवृष्टीचा अंदाज का आला नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी विचारला आहे. केली आणि अतिशय भयावह अशी परिस्थिती नागपूरची आहे. जवळजवळ 12-13 हजार अंदाजे घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालेलं आहे. अनेक दुकानामध्ये, अनेक ऑफिसमध्ये पाणी घुसून नुकसान झालेलं आहे. अनेक जी दुकानं होते तिथे 10-10 लाखाचा 15-15 लाखाचा माल होता, तो भिजलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करावे आणि पंचनामे करून लवकरात लवकर शासनाची मदत या सर्वांना द्यावी. आणि शासनाची मदत म्हणजे शासनाची भरघोस मदत या सर्व ज्यांचं नुकसान झालं त्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या पद्धतीनं आपल्या नागपूर शहरामध्ये पिवळी नदी आहे, नाग नदी आहे, याचं मधल्या काळामध्ये खोलीकरण झालं नाही, स्वच्छ या नद्या झाल्या नाही. त्याच्यामुळे एकाएक पाऊस आल्यामुळे पाणी तुंबलं, त्याच्यामुळे अनेक घराचं नुकसान झालं, दुकानाचं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या आहेत त्याच्यावर काही प्रमाणात अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढण्यात आले नाही, त्याच्यामुळे सुद्धा पाणी तुंबून नुकसान झालं. या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, पाऊस एकाएकाला ही खरी गोष्ट आहे, पण
नाग नदी आणि पिवळी नदी याचं जर खोलीकरण व्यवस्थित केलं असतं, त्या नद्यामध्ये तो कचरा आहे तो साफ केला असता तर पाणी तुंबलं नसतं. त्याच्यामुळे या गोष्टीकडे प्रशासकांनी दुर्लक्ष केलं. मधल्या काळामध्ये जे काही पूर्वी आयुक्त होते त्यांनी अशा पद्धतीनं काम केलं होतं आणि मधल्या काळामध्ये तर महाराष्ट्र टाइम्स बाकी या संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन, प्रशासन करत नाही का तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन लोक चळवळीतनं नाग नदी आणि पिवळी नदी साफ करतो अशा पद्धतीनं लोकांनी सुद्धा, प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्या पद्धतीनं पुढाकार लोकांनी सुद्धा घेतला होता. त्याच्यामुळे प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची अशा पद्धतीनं हवामान खात्याचा तो अंदाज, ज्या पद्धतीनं पाऊस येणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, याचा हवामान खात्याला अंदाज का आला नाही. नागपुरात विद्यापीठाने 27% फी वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रत्येक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे म्हणून त्या विरोधात निदर्शने करण्यात आली. नागपूर विद्यापीठाने 27% फी वाढीचा निर्णय मागे घेण्यासाठी निदर्शने करण्यात आली. नागपूर NSUI च्या वतीने अध्यक्ष अनिरुद्ध पांडे यांच्या अध्यक्षतेखाली व युथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंग व आशिष मंडपे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात अनिरुद्ध पांडे म्हणाले की शिक्षण इतके महागडे करण्यात न्याय नाही. शिक्षण घेणे हा गरीब आणि श्रीमंत दोघांचा हक्क आहे. मात्र फी वाढ करून गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे हिम्मत तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिला NSUI के उपाध्यक्ष प्रणय ठाकुर जी, प्रतीक कोले जी, रौनक नांदगावे जी, दयाशंकर साहू जी, चेतन मेश्राम, कुणाल चौधरी, जितने भी NSUI की हमारी टीम है और सभी विधानसभा अध्यक्ष उस मीटिंग में मौजूद थे. और उस मीटिंग में नागपुर विद्यापीठ ने ये कहा था कि फीस वृद्धि का फैसला हम एकदम से नहीं लेंगे. तमाम विद्यार्थी संगठनों से उनकी राय पूछी गई और तमाम विद्यार्थी संगठनों ने फीस वृद्धि के फैसले को नकारा. और NSUI ने कुछ अपने मांगे रखी कि फीस वृद्धि का फैसला क्यों ना लिया जाए, जिसमें प्रमुख मांग थी कि सभी कॉलेजेस के सामने वो एक होर्डिंग, एक बैनर लगाए कि इस कोर्स की इतनी फीस तय की गई है. VKB न्यूज मध्ये आजच्या बातमीपत्रात बस एवढंच. उद्या भेटूयात पुन्हा नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.